सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9, असे प्रसंग असे स्वामी, याचा भाग 8. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. स्वामींकडे त्यांच्या परिचयाचे असे एक शिष्य येत असत. एकदा ह्या शिष्यानं स्वामींजवळ स्वामींच्या पादुका पूजेसाठी म्हणून मिळाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. पण दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात ना, ते ह्या शिष्याच्या बाबतीत तरी थोडंसं खरं ठरलं. स्वामींना आपल्या ह्या शिष्याला त्याच्या आग्रहास्तव म्हणून चांदीच्या बारक्याशा अशा पादुका द्यायच्या होत्या. म्हणून आपले निकटवर्ती सत्शिष्य आणि एकनिष्ठ सेवक श्रीयुत मालवणकर यांना स्वामींनी रत्नागिरीहून अगदी लहानशा अशा चांदीच्या पादुका तयार करून घेण्यास सांगितल्या. त्या पादुका तयार झाल्या. श्रीयुत मालवणकर यांनी त्या स्वामींजवळ आणूनही ठेवल्या. बरेच दिवस त्या पादुका स्वामींजवळच होत्या. एक दिवशी हे शिष्य अनपेक्षितपणे असे पावसला स्वामी दर्शनासाठी म्हणून आले. स्वामींच्या खोलीत गेले. त्यांचं दर्शन वगैरे झालं आणि स्वामीजी त्या पादुका आपल्या त्या शिष्याला देऊ लागले. लागलीच ते शिष्य म्हणाले, स्वामी, मला अशा पादुका नको होत्या, मोठ्या खडावा पाहिजे होत्या. त्या शिष्याचं असं हे बोलणं संपतं न संपतं तोच स्वामींनी बाहेर काढलेल्या त्या पादुका पुन्हा गादीखाली ठेवून टाकल्या. पुढे काही दिवस गेले. त्या पादुका ज्या घरी जायच्या होत्या तो दिवस एकदाचा उजाडला. श्रीयुत नागेश अनंत नाईक हे पणजी गोव्याचे स्वामी स्वरूपानंदांचे सत्शिष्य नेहमी पावस मुक्कामी येत असत. पुढे श्रीयुत नाईक यांनी पणजीला मीनाक्षी सोसायटीत स्वतःची अशी नवी वास्तू बांधली. ह्या नव्या वास्तूत त्यांनी उत्तम असं एक देवघरसुद्धा करून घेतलं होतं. आपल्या ह्या नव्या वास्तूत येण्यापूर्वी स्वामी दर्शन घेऊन यावं या उद्देशानं श्री व सौ नाईक गोव्याहून पावसला यायला निघाले. वाटेत त्यांच्या मनात असा विचार आला की आपल्या ह्या नव्या वास्तूत आणि नव्या देवघरात स्वामी स्पर्श असलेली वा त्यांच्या नित्य उपयोगातील एखादी वस्तू ठेवण्यास मिळाली तर फार शुभ होईल. परंतु असं स्वामींना कसं विचारायचं आणि ते बरोबरही दिसणार नाही वगैरे वगैरे विचार नाईक दाम्पत्याच्या मनात येऊन त्यांनी हा मनोदय गोवा ते पावस ह्या प्रवासातच मुळी सोडूनच दिला. नंतर श्री व सौ नाईक अशी दोघंजणं पावस मुक्कामी आली. त्यांनी खोलीत स्वामींचं दर्शन घेतलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की स्वामीजींनी बरेच दिवस आपल्या गादीखाली ठेवलेल्या त्या चांदीच्या पादुका बाहेर काढल्या आणि श्रीयुत नाईक यांच्या हाती ठेवल्या. श्रीयुत नाईक यांच्या आनंदाला त्या क्षणी पारावार उरला नाही. त्यांचे डोळे सद्गुरू प्रेमाच्या आनंदाश्रूंनी ओथंबून आले. अशी ही भावसंपन्न दाम्पत्याची आणि त्यांच्या देवघरात भावाचे पाहुणे म्हणून विराजमान होणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांची ही कथा. यानंतरचा प्रसंग, टेंभे स्वामींसारखा साक्षात्कारी पुरुषसुद्धा पिशाच्च योनी मानित असे. स्वामी स्वरूपानंदांकडे अनेक तऱ्हेची माणसं दर्शनास म्हणून यायची. स्वामींचं दर्शन घेतल्यावर एखाद्या वेळेस कोणाच्या अंगात येई.
एखाद्या वेळी देसायांच्या घरातील आरती चालू असता कोणाच्या अंगात येई. कोणी एखादा मुलगा असायचा तर कोणी एखादी स्त्री असायची. अर्थात असे प्रकारच फारच क्वचित घडायचे. एकदा असंच स्वामींचं दर्शन घेतल्यावर एका मुलाच्या अंगात आलं. थोड्या वेळातच तो शांत झाला. नंतर ह्या विषयावर जमलेल्या मंडळीत थोडी चर्चा सुरू झाली. नंतर तोच विषय 1-2 दिवसांनी स्वामींच्या सेवेकऱ्यात सुद्धा बोलला गेला. अशा ह्या संदर्भात स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना म्हणाले, ह्यातलं आपल्याला काय कळतं? टेंभे स्वामींसारखा साक्षात्कारी पुरुषसुद्धा अशी काही योनी आहे असं मानीत असे. क्वचित स्वामी आपलं एखादं असं मत दुसऱ्या मान्यवर व्यक्तींचा नामनिर्देश करून सांगत असत. मी म्हणतो, मला वाटतं, अशा शब्दात ते कधी काहीही सांगत नसत. रामकृष्ण परमहंस असं म्हणत, विवेकानंद असं मानीत, बाबा महाराज असं म्हणत, गुरुदेव रानड्यांनी असं लिहिलं आहे, इत्यादी. मान्यवर व्यक्तींचा नामनिर्देश करून आपलं एखादं मत अहंकार विरहित होऊन आणि काही मोठेपणा न घेता सांगण्याचा त्यांचा प्रघात होता. त्यांच्या अशा या बोलण्यास समजणारा काय ते समजून घ्यायचा असा अनुभव. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 8. उद्याच्या भागात आपण याचा 9वा भाग ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.